अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची ना. 2 तास 2.5 तास देवासाठी काढू नाही शकत का आपण? एवढा प्रेममा बसणार तुम्ही आणि 2-4 लोक उठणार का? लोकांना सोबा एक निघ नका, एक ना मागे एक, एक ना मागे एक. कीर्तननी मर्यादा ठेवत जा. कीर्तनातून बिचारा गरीब माणूस आहे, ठिया लावणारा त्यानमधल्या नाही येणारा लावा लावच, आवणारा आवरा लावच. काय करू बिचाराला सुधरे. गरीब माणूस आहेत त्या. हां काय देखाव आमना आमना लोके रडायला नको म्हणशील, डोक्यावर हात फिरायन रडानं बंद करता या. मला सांगी सवरी रडायला नाही राहणार. चांगली गोष्ट आहे. मना रडावरती लोके दिवाना येतात. मना रडामा जर तुम्हाला आनंद होईल तर सांगतो, तुमचं गाव इतकं साधं भोडं काम आहे या गावाचं. बिलकुल कोणाबद्दल कोणा द्वेष नाही, नाही का. एकदम साधं काम आहे. किती भारी बसलेत लोक. हां थोडासा उठेशनी किडा पाळा बा, पण मस्त आहेत बाकी ना बसेल लोक. मग एवढं तेवढं ते गवतटे किडं राहत नाही का. मला सांगा कितलं आहे भारी. तुम्ही बारी बारी बाग लायती ना त्यामुळे तण उगसच का नाही. पीक कितलं का भारी राहणार, थोडंफार तण राहसच. मग तणनीकडे ध्यान देऊ नाही, पिकनीकडे ध्यान देऊ. म्हणा एक दाजी आहेत, जळगावला राहतच त्या, पारोडाकडनं येतच. वावर दाखल घ्यात कधी जातात नाही सर्व्हिसले आहेत. वावर दाखल घ्यात त्याच ना पप्पा वावर मावतात. ते वावर मग तण दिक ना मक्का लायला होता. म्हणे पप्पा तण कितलं होई जायचे. अरे त्या तणनीकडे नको दखू रे, मक्की ना बुणका दख रे कवलला आहेत त्या. तसं उठणारच कडे काय दकार, बसणारच कडे दकिले हो. आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करा. कोणी कोणी भजन काय बरं खरं सांगा, अजिबात खोटं बोला नाही. कोणी कोणी भजन करा, वरबोट करा. शपथ खोटं बोलायचं नाही. पहिले सांगितलं इथं देवाची हाजरी, देवीची हाजरी. आडे देव बी दे किराणा देवी बी दे किराणा. खोटं अजिबात बोला. आणि बोट वर करायला आहे काही करतात नाही. आडे काय तुमले काय सरकारी चादरी भेट आहेत असं वर बाकी ना ते दोन्ही हात वर करा ना. म्हणजे ते आनंद आहे. मी फॉरेन ना तितकं तल्लीन व्हायचं ना. आपल्याला लोकांनी वेड्यात काढलं पाहिजे, इतकी वेळी भक्ती करायची. फॉर एक्झाम्पल महाराजजी हे दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी क्या अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे। सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी ते भजन म्हणा सांग आटे म्हणतात नाही. आटे तुमना गावमा कीर्तनकार बाबा शेतस मनीषीन चांगलं वातावरण आहे. काय काय गावेस मग आपण सांगू ना. आटे वातावरण पडत चांगलं आहे हो. सर्व टाळकरी वा वा बाबा येत राहतस मन कीर्तन माते ध्यान घे. बराच टोपीवाला बाबा शेतस आटे सर्व आपला लोके शेतस. तिथलं भारी वातावरण शे आहे की नाही. नाही ते काय काय गावेस ना म्हाताराले भजन बिजन सुधरत नाही, देवनं मंदिर सुधरत नाही. स्टँडवर 75 वर्षचं म्हातारा गाणं म्हण राहतं. अरे आस्ते निहायत निरात दारू पिनास में नशा खोटाना बोलाव धोके वासती. मला सांगा आई वय मैया गाणं म्हणायला पाहिजे का. हाय वय मैया गाणं म्हणायला पाहिजे का. बोलू नका. हाय वय मा म्हणायला पाहिजे का.
75 वर्ष न म्हातारं म्हण राहिलं हे धोकेबाज धोकेबाज धोकेबाजवती रती 75 वर्ष म्हातार मग असा जीव करणे एक मुका टाकू. अरे चाल जरी आवडली तर भाव भगवंता प्रतीचे टाकायचे बरोबर आहे की नाही. हे तेरी प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी वास्ते में काना घर छोड़ा गई तेरे वास्ते में काना घर छोड़ा गई तेरे वास्ते में काना घर छोड़ा गई चाल कसली असू द्या भाव भगवंता प्रतीचे टाकायचे. हा आई म्हणान काहीच गरज नाही शे पण आई म्हणाना मला मनात तरुण भाऊसाठी सांग नाही कसं आहे ना पत्रकार साहेब जर तरुण असले आपल्याकडे लय नाही ना आपले पहिले त्याच ना सारखं होणं पडेल बरोबर आहे की नाही. जर एखादा शिक्षक पदवी घेऊन तो शिक्षक शिकवायला येतो बरोबर आहे ना मग त्याला काही एक लिखता येत नाही का बिचाराले पण एक पोऱ्याला जर पहिले ना पोऱ्याला शिकाडणं ना काय शिकाडत भाऊ खोबऱ्याची वाटी काढ भाऊ किंवा गोलांड काढ भाऊ मग तो पोऱ्या गोलांड काढ भाऊ त्याला बाबान काठी दे भाऊ मग तो तो एक वस का भाऊ सर लिहिणे राहता का असं का बशी काढ राहता. जर पोऱ्याला शिकाड नाही तर तो बीकॉम होईल तरी त्याला पोरगच होणं आहे तरच टाया बसेल. तरुणांना जर आपल्यात आणायचं असेल तर त्यांच्यासारखं थोडं व्हावं लागेल ते आपला मागूनात का नंतर आपण आपला नेम शिकाडू त्यातले बरोबर आहे ना. चाल कसली असू द्या भाव आपले टाकायचे जसं आता तरुण भाऊस नाको हे पाखऱ्या उपाडीत दिसू एखादा एखादी पोरणी जरी यायला कधी नाही म्हण किंवा याला काय बोलणी ब्लॉक कर अव अंधारा मा पटत बितडा नाडे जाडेस नाडे तठीन मोबाईल मा पोटे घालायने सांगत पाखरा आजाद केले तुला तू नाही आजाद करा रे भाऊ ती ऑलरेडी आजादच होती रे तिला पक्का माहित होता वेळा म्हणलं की निबुंदी यायलाच वाढायला लावसो असं तिथलं नाही तुला दरी जिथलांसाठी ठेवलं तर फक्त मोबाईलला रिचार्ज मारहाण करता हो तू पाकराला माहित होतं तू येळशी असं उलट ती लगीन करीन 2.5-3 वर्ष माहीत ना तीन सांगे तिनं वर्षानं पोरगा रास पोरगाल कड्यावर धरेल राहा चौकमा पटेल राहा 3 पोऱ्या सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय तुला कत जाय रे पाखरा ओ पाखरावाला. हा पाखरांसाठी म्हणेन काहीच फायदा नाही म्हणा असेल म्हणा भगवानसाठी म्हणा ना जसं की हे काय नाही या वेड तू केलंय मला कन्या वेड तू केलंय मला. हा टाइम होई जाईल त्यामुळे मला आवरणं पटराय ना. चाल कसली असू द्या भाव आपले असले पाहिजे. अजून तरुण भावांसाठी एक इशारा देऊन जातो हे ला 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 ला. कोणतं गाणं आहे भाऊ सोन हा बोला ना कोणतं मेरे हाथ दिसुकान टोपटा शाम जाने जिगर तेरी पहली नजर शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाए दिखाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया.
आई वयनं तुमनं मटेरियल हा ते तुमनं बहिणी सोन ओ सोनचिडी सोन तुमनं मटेरियल ए कोणी टाकी खाट यंदा शिलगाई तीच होती काढले राव तेव्हा नाही कोणी टाकी अंगण मा खाट भांडण सुरूच नाही. अरे ते आदिवासी लोक जातात माझ्या दारावर ना बाबा इथला भारी भारी गाणं म्हणतात. लगीन मग सुद्धा त्या आदिवासी बाया गाणं म्हणतीस. मारुती रायल मंदिरवर जातेस ना त्या टोपलामध्ये देव बिवटील राहतस पापडे राहतस कुडाळ राहतेस त्या बिचारी आदिवासी बाया जातेस. पहिला पाणी पडत तो लग्न राहतस त्यास ना इथला नम्र राहतस ना किशोरमा बाहेर काय घेणं देणं नाही. त्या बाया देव नैवेद्य देवाला जाती मारुती राहायला नेवतो देवाले. मग त्या गाणं म्हणती ए उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास. मी गाणं चाल बदलाय टाकेल. उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास. हा ना आपल्या बाया कोणी शिलगाई नाही दिली ना बहिणी म्हणतो सांगतात तुला यंदा काही कारण ती खाटच शिलगावणी माले. आई म्हणा मग उद्धार होई का आपला. पहिल्या बाया निंता सुद्धा गाणं म्हणत. जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला. झाडो झाडी बांधो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला. पहिल्या बाया म्हणत अजून जुन्या म्हाताऱ्या बसलेत पहिले गट्यावर दळणदळेत बाया या म्हणा बाबा लोकेशले विचारा गट्यावर दळणदळत ना त्या गट्याना गाणाच मग सुद्धा काहीतरी बोध राहे काहीतरी शिकासारखं आहे. आता गट्यावर नाही ओव्या बी घ्यात नाही गाणा बी घ्यात. गट्यावर जर एखाद बाई गाणं म्हणे ना एखादी सुनबाईना डोळ्यामा अश्रू जायत एखादा भावनी बहीण जायला राहे त्यांना डोळ्यामा अश्रू जायत असं म्हणत पहिल्या बाया. हे भाऊ बहिणीना जगळा जाया का वनमा बहिणीना डोई पाणी बंडो मना पस्ताई मनमा. कसं वाटस ऐकाले हा. नातेने बाया लेकरे झोपाटी सोडी दे ये झुमकीतून चाल नाचू नको चांगलं वयन लागे त्या लेकरूले. हाय सोडी दे झुमकीतून चाल येडी येडी अक्का काय बी म्हणत भांडण सुरू नाही. देवना बजने म्हणू हा आडे म्हणा सांगू आडे म्हणतात नाही त्या लगीन ना गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही. त्या गाणं बी म्हणान पाहिजे पण आडे देवना भजन म्हणा सांगा आई बी जोरमा म्हणू बरोबर आहे ना. लगीन गाणं बी टिकायला पाहिजे बरोबर आहे नाही सोना विनोद मा बोलस हो लगीन गाणं बी टिका ठेवात पण त्या जिथला जोरमा म्हणतस ना तिथला जोरमा देवना भजने बी म्हणत जा बहिणी सोना आई म्हण नाही म्हणा बरोबर आहे का नाही. देवना भजने म्हणाला अजिबात कंटाळा करू नये बरं. देवना भजने म्हणा मग चला बा दुळाना स्टँडवर 17 बाया वारी मग चालता दुळा मग मरी घ्यात बा असं शे का भजन म्हणा मग हां मग का बरं कटाळा करू म्हणले हो भजन काय फरक पडत. हो देवना भजन माझा आनंद शे तो का समाज नाही शे बरोबर आहे की नाही. म्हणे देवना भजने म्हणत जा ते देवना भजन म्हणा जाऊ देवना म्हणतात नाही लगीना गाणं म्हणा लागाय करते नाही. बरं लगीना गाणं काय मीराबाईने लिखेल नाही काय जनाबाईना लिखेल नाही काय कोणता संतासना लिखेल नाही बरोबर आहे का नाही. तुम्हाला लगीना गाणं हे कोणतं गाणं याद करीन माणूस याचणार गणन मटेरियल आहे म्हणा पार पण काय वेळ जात बाकी ना खाल ना पोता दाबाय जातात वरनं गडी उगाडास तुम्हाला पोता बरेलेत बहिणी सोन म्हणा पान पण मी एक पोताना धंदा कराय नो दखू ना पुढे नवीन काढसू ना तुम्हाला गाणं एक बी गाणं खरं राहत नाही अख्खा लबाड राहतच. एक गाणं म्हणतेच बहिणी म्हण तुम्ही नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं राहस का बहिणी. नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा ताई खरं राहते. एक नंबरी लब्बाड जात राहत आहे मायन्यान कधी तुम्ही कसं काय दाखवले तो तेवढं बरं आहे आको सडगाव मग तशा बाया नाहीत बिचाऱ्या. आठे बट्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. खरं तर बाबाजी सगळ्यांची माफी मागतो
मला तुम्हाला बोलायचा कोणताच अधिकार नाही आहे, पण ते विनोदातून मला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश जरा वेगळा असतो. विनोद वजा करायचा, माझा संदेश तुमच्या लक्षात येईल. आमचे महाराजजी सांगत होते, महाराज थोडंसं रडा म्हणे तुम्ही. तुमले बी वाट राही ना ज्या बाईशने ऐकेले. हा महाराज मज्जा ना रडस रडे म्हणा दादा रड. खरं तर महिला मातांना बोलेल हा माझा अधिकार नाही, तुम्हाला बोलण्या एवढी माझी लायकीच नाही आहे, कारण तुमच्या पायाची धूर बरोबरी मी करू शकत नाही. पण उगा मी तुम्हाला विनोद म्हणून जरा हसवण्याचा प्रयत्न करतो. तुमले बोलसू एवढा रविकिरण मोठा नाही, तुम्हाला अधिकार इथला मोठा शे ना मायासोन. तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतो आम्ही. आणि आमचे संत तर तुम्हाला म्हणत असताना सांगतात नारी की हो महिला मातांचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा. माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं, माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण एक विनोद म्हणून सांगतो मी, फक्त तुम्हाला सारा लिस्ट असले गोमालस. खरं तर तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही, पण एक विनोदातून मला जे सांगायचं आहे तो संदेश तुमच्या लक्षात येईलच. बरं मला सांगा, तुम्हाला अधिकार एवढा मोठा आहे, तुमले मी बोलसू का बरं. नाही ना. मी इथलं बोललेस तरी बी म्हणे माया बिचारे असे जे राहिले तेच तिथले माहिती आहे काय माय हा सामा बोला सामना रविकिरण महाराज. आणि खरं तर मी कानदेशना पोरे आहे, कानादेशना पोरे आहे. कदाचित म्हणे माया असले असं वाटच होई आपलं लेकरू आहे भो बिचारे असे सैन करले तेच राग करतीत नाही. आणि सांगू का सोपं करीश नाही, लेकरूनी जरी माय पाहिन काकर मागा ना तरी माय बरोबर भाकर देस, कारण पोरगानी वेडी वाकडी भाषा फक्त मायले कडस. आणि म्हणे माया असले पक्क समजासावा कानादेशना पोरे आहे म्हणजे आपलाच कोणतरी शेबू मनीषीन बिचारे असे जी राहिले ती कोणतीच बाई राग करत नाही. तेवढं बरं आहे बिचाऱ्या बहिणीसनं प्रेम मनावर. एक बी बाई राग करत नाही बट हसतेच बिचाऱ्या. बोलू ना बहिणी सोन, बोलू का नको बोलू ना दाखव बोलू का इचारेलोर सांग राहण्यात बाया बोला बोला महाराज. आया असं तुम्ही बोलता का 3 दिन जेवणा टाया बटावले तुम्हाला, कारण मी पोऱ्या बनीशनी बोलत भाऊ बनीशनी बोलत म्हणून बटत की जा हो तिथलं बाहेर सांग राहण्यात. बोलू ना बहिणी सोन देखाव. बाकीने बाया बोला महाराज आणि बाकीने बाया मन 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 बोल बोल आमले माहिती तू नीचच आहे, तू बोलशी बोल बोल. अरे भाऊ आमले माहिती आहे तू किळाच पाडशे असं. हो खरं तर तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही, पण ऐका ना. हो सगळ्यांची पाया पडून जाहीर माफी मागतो, पण तुमनं राग नाही या ना. पण बहिणी सण पक्क बोल, खरं बोलसो नाही ना पक्क ना मायच्यान राग नाही या ना तुमले पक्क आहे ना. खरं सांगू का बहिणी तुम्ही जातलं बाळत रास पण एक नंबरनी लबाड जात रास आहे. येस ना गाणं आमना दोंडायचा आम्हा एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता ए तैनू ना मना दादा उना नेहमी समजी गवुना माय मना हिरो उना तैनू ना मना बापू ना नेहमी समजी गवुना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काय शक्य होत नाही, गावामा गोविंदा यायला देखील येऊ म्हणतं. थंडा पाणी काय अंग दोहिले ना गोविंदादा का नानमा मी गौ जी काकू गाणं म्हणतात ती काकू मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही भाऊ इथला नियागार होता. त्यांनी एक नंबर नीला बाड जात राहा पुढे 8 दिवस. हो बराच गाणं असा राहतो तुम नाको ते एक सर ना गाणं राहत बहिणी तुमनं कोणतं कोणतं गाणं राहत तुमनं केसरनं. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेडा लाया हो गई. आता म्हणा बाबा बसलेत, आता मी बाबा बसलेत ते बाकीनं काय सांगत नाही मी तुमले जाकी देत जरासं शिलगाव तर कोण बरेल घर मग दाती घालले त्या सांगते नाही पोरे बोलतं कथा कथा करके जाणून राजले बाकीनं राहू देत. चला तुम्हाला गानाच मावी तथ्य नाही बाकीना त्या काही जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही गानाच माबीला बाडी. मग तुम्ही घर माबीला बाडीत राहत बहिणी सोन राग नका दर्जात खरं खरं सांगस घर कायला बाडी. तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसाला या खिसा माटीला एक शर्ट कोणतील टांग द्या संध्याकाळी जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार का मन माई ड्युटीला चालू असतो तुम्हाला खिसा जाम लागले तुम्हाला टीएल पैसा समज 500 उपाड देस तुम्ही सकाळी मग पैसा चेक करा बाईले विचारा का रे 500 कमी वाट ना आखू उलट राहा साहेब उलटा चोर कोतवाल कुडाटे हा तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कोठे पाठ टाकावा दिन तुम्ही ओ म्हणा बापटा बरोबर राह घेत 500 गई घेत इथला बहानट सुरूच नाही. तुम्हाला 500 जमा करत मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस आणि आपला हात माठी देस मन भावनिक आणि 2 ग्राम सोनं बनाय दिन आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू याची आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं.
म्हणूनच तर गरमाला बाडी आहे का गली आली मग सुद्धा लबाडी जे मन मायनी तुम्ही म्हणसान कस काय तुमनं नाही बहीण तथा नाही बाईस ना सांग हां आडे कोण भरेल गरमा दाती गाली आपली आडे 75% रक्कम अटकेलची अजून गली आली मा बी काय लढा त्या काय लबाडी रास असं सीधा घरी राहतास एक बाईले 2-2.5 वर्षानं पोरगं होतं टुबू चाली गे समोरला वाट्टावर बशीने शी करायंत घरनी मालकीन दखी राहते माय म्हणे 1.5-2 वर्षनं 2-2.5 वर्षनं पोरे या पोऱ्याला काय उठाडू म्हणे यान शिवणे काय यान मायल बलायली सू आणि सांग दिसू ताई भरल्या असं ते पोरगं शी कराय ना तिथला माय घरनी मालकीन काममा चालणे गे काममा येडी होई गे येस तोपर्यंत आई पोरगं शी करीन उठीन गरमा घुशी गे त्यान गरमा ती बाई उन्हे माय म्हणे पिंट्यात चाल ना घ्या पण पिंट्यान मायल्या का मारा म्हणे हो ताई पिंट्या आटे शी करी घ्या म्हणे बाई एवढी बाई बोल राहिली खोटं बोलीन का हां म्हणल्यावर पाहिलं ना ताई दखाली उनी दखिली ना मग तरी ते पटायला पाहिजे का नको दकेशनी बी सांगत आया माय म्हणे म्हणा एवढसा पोऱ्याना काय इथला कार करते हो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे हा कितली लबाडी हो कितली लबाडी गानास मा लबाडी गरमा लबाडी गली आली मा लबाडी मग तुम्ही रडतीस बहिणी होऊन मौत मा जातीस ते खरं रास का हा यासनं रडणं सुद्धा मायनासाठी जरी पोरगी रडत असेल तर ठीक आहे बापसाठी पोरगी रडस यामा आपल्या अजिबात शंका नाही पण काही असं चुलत मामा बिमा मरेल आणि तुम्ही गाड्या करीन जातीन गाडी माई उतरतास तोंड जाकीन रडती ते खरं रास का बहिणीसोन आणि जो तुम्ही गाडी माई इथलं उतरीन जोर मा तोंड जाकीन रडतीस इथला त्या म्हातारामा जीव होता मग उतरान टाइमले गाडीना ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे मग तुला त्या म्हातारामा जीव होता का चप्पलच मग काकू तिथलंच नाही 2 बाईसने हात धरेल रास बाबा एकात आहे ना हात धरस एकात आहे ना हात धरस आणि ती रडणारी बैलेलं जाते ना डोळ्याला पदर लायल रास अशी जोर जोर म्हणा आई बा अरे म्हणा आई हां बस आवर इथलं जोर जोर मारड ती बाजून बाईला असं वाटत आहे गटार मग पाय टाक देईन मरी जाई भाऊ मग ती बाजून बाई सांगत ताई पुढे समाजात बरं गटारे ठाय की बटव मी बरोबर दखी राहिलो चालू म्हणजे टोलले पदर लायलो सुद्धा गटारवर द्या नाही तू खरा रडा मग चित्रास का काकू अरे 1 नंबरी लब्बड जात्रास राही तेवढं बरं आहे आपण सडगावण्या बाया नाहीत तशा आठबट्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या रडता बी येवाल पाहिजे आणि रडणं सुद्धा तसं पाहिजे ऐका आमना धोंडाचा मा एक म्हातार मरण बोल नका मरणारं म्हातारं धोंडायचं नाही होतं कॅन्सल ते कॅन्सल या मोबाईलच मग व्हिडिओ होतच दोंडाचा लगून पोचे जातच एक रोज मन गाडीला 35 दल्लाच नाही आडायली नाही म्हणे भाऊ तू अख्खा दोंडाचा आणि एक नेलाय म्हणे मग आता त्या गोंदाईमा खाणारा दोंडायचा ना दल्ला नाही होता रे भो तताना होता जडे मन बी कोण राहत नाही तताना गोंदाईमा कावाल बटना हां आणि गोंदाईमा खाणारा इथला नेतात फेडतं मूड मुद्दावरून मी आते ऐका गोंदाईमा खाणाऱ्याला सांगस खाऊ नका असं आपलं दुमत नाही यांना नंतर सांगेल महिला माता तुम्हाला सांगतो तुमचा पोरगाच्या पायात जर काटा मुडला पोरगाना पायमा काटा मुडना तरी रातमा तुम्ही दिनभर कितल्या बी थकेल राहिना तर रातमा 4दा उठीन पोऱ्याना पाय चेक करते मायमन पोऱ्याना पाय त्याने सुजी घ्यावीन ना बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना अंगमा जर ताप राहणार दिनभर वावरमा कितल्या बी राबेल राहणार तरी बी रातमा 4दा उठतीस मायमन पोऱ्याला जास्त ताप तिने बरं घ्यावीन ना तुमनं पोरगाना अंगमाना ताप तुमले सैनवत नाही आणि दुसरानं बच्चं कापीन खाय जातीस बहिणीसवन योग्य आहे काय हां ते नाही कोणा जीव आहे का ते पण कोणाचा परिवारातला आहे की नाही बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्या पोराच्या अंगातला ताप आपल्याला सहन होत नाही दुसऱ्यांना बच्चं कापीन खाय जा ना हा योग्य आहे का आता मी जर मायचं चरित्र सांगायला सुरुवात केली आमच्या महाराज मंडळीतून पहिला आवाज निघेल आई माझी मायेचा सागर तुमले मायना सागर दयाना सागर म्हणतस मग त्याला तिथलं खरं उतरायला पाहिजे ना तुमनं पोरगं तशी ते कोणतरी पोरगं नाही का मग ते या भाऊ कापीनला येतं तुम्ही कुशाल का तीच बहिणीवर हां आजच्या नंतर रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं आजच्या नंतर सगळ्या महिला मातांना सांगतो तुमचा भाऊ बोलतोय तुमचा पोरगा बोलतोय आज अशी शपथ घ्यायची रविकिरण महाराजनं कीर्तन ऐकेले तर सकाळी भगवान बाबा पाहिन किंवा मारू बाबा पाहिन मला माडा घालणेशे काल दिन पाहिन आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिली आणि बहिणीसो तुम्ही का बाबा राहणार टाय आवाजाला हां बाकीने बाया बटी बटी तुला बट पटच बापन आई मजानं सांगल बाकी नाही माय येडांगत चालेल साव महाराज ते तुम्ही ठरायली ना आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही याच ना काहीच दाखव नाही तुम्ही जर रांधाना नाही मंदिरात या का गलीमा तैल्या फिरवतील का हा तुम्ही शपथ घ्यायची उद्या भगवान बाबाकडनं आमच्या बाबाजींकडनं माळा घालायची आपल्या चुलीवर मटण मासा अजिबात शिजवायचा नाही अशी आज शपथ घ्यायची चालेल ना बहिणीसवर
चाले ना बाकीने बाया हा म्हणतेस आणि बाकीने बाया चिलके देव त्यांना येड त्यांबरशे काय लागत. कधी कल्पना करा, सुरुवातीला मी अभंग घेतला भोगतो नो घडे संचिता वाचून कर्म असे तुम्ही जे करणार आहे ते डबल फेडायचे. आज तुम्ही त्या जनावरे कापी कापी काय राहणार ना, त्या जन्मामा भगवान आपले बी घालेन. आता तुम्ही कापीस नेऊ करता पाणी मा त्याला टाकतस, पण भगवान अशी परीक्षा लिहिना आपले जीव तू करता पाणी मा टाकतील लोक. सहन करायची ताकद ठेवा, दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो. आजच्या नंतर ठरायला ना बिलकुल बनणार नाही. बाकीने बाया येडानगत चावे सो माय मी सांग राहून तरी बाकीने पाहिले काही टाळावच राह ना. बाकीने बाय येडे त्यांबरचे काय लागेल सन्नाटे बहिणी म्हणून तुम्ही ठरायल्या आज ना नंतर मला खाणं नाही असं. पण नेमकं उलट आहे गोरख बाबा, उलट 3 दिन ना काही बहिणी डोकाला हातला एवढं माय तोंड खाणे बट मजा नच की म्हणून तिसरा 3 लिहाय बहीण ना तोंड मजा नव्हे जाव काका काल काय तरी ना बाजार बंद करी. हा तुम्ही ठाम राहायचा. अरे माझं लेकरू आहे ना तसं मुख्य प्राण्याचं सुद्धा लेकरू आहे, ते पण माझंच लेकरू आहे. मी माया आणि मायच्या अंगी दया असते तशी तुमच्या अंगी दया येऊ द्या ना माया. हो तुम्हाला माय म्हणतात ना तर माया शब्दाला थोडाही दाग नका लागू द्या. दुसऱ्याचं लेकरू सुद्धा आपलं लेकरू आहे, ते पशाचं असेल किंवा प्राण्याचं असेल. माझं लेकरू तसं दुसऱ्याचं लेकरू आहे असं वागा. तुम्ही जर दुसऱ्याच्या मुख्य प्राण्यावर दया केली तर तुमच्या लेकरावर माझा भगवंत कृपा करण्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आटे देवदेव करा सांगू आटे कीर्तन मा येतच नाही. गाव मा गोंधळ राहू द्या. ज्या कधी कीर्तन मा येतात नाही ना त्या गोंधळ मा गर्द्या करता. आपण सांगू का हो तुमले ते न्यूतन शे. अरे होऊ दे भो तो देवना प्रसाद छे हो म्हणा बापरे. इथला देव करायला लाग्या तू गोंधळ रोजच सप्ताह चालना तवा काय मरी गयता का तू. तुला जेल माठी देईन का त्या 7 दिन बरोबर इतला भारी पटाडताना नाही रे नेवतान काय वाटतं का ते देव नाही प्रसाद समजी काय लिहो. मग प्रसाद बी का थोडासा रास का लय रे टाक रे बट्ट टाक रे रसा एक बुकामा मुका का टाकू कधी. इथला नेतात पेडतं खाणारा बाप बाप बाप. बाकी ना ते गोंधळ ना माहीत पडणार ना. सकाळी मा निवतो नका तवच बाई सांगतात ऐ म्हणून नको रांजो. बाई सांगा अवा माहिती संध्या काय नशे ना भाऊ नको दोन्ही टाइम तटेच मोडलीस हो. बाकी ना ती इथला प्युअर येळा राहतं ना गोंदाई शेब हो गाव मा. इथलं माहित पण नका सकाळी मा निंबू लई लई फिरतस त्या मला गणच सापडत असा. हा बानट सुरूत ना. मुख्य प्राण्यावर दया करा. असंच होतं आमना दोंडायचा ना म्हातारा गोंधळ दोंडायचा ना नाही होतं बोलता नव्हतं शिलगाव या फसाडी देतच मला सांगितलं तथा ना म्हातारा होता गोंधळ मग खाता खाता उपडी घ्या. हो आणि खाणारा बी इथला नितात पेटतच ना. या कच्चा अंबल मग राहतच बाकी ना थोडी थोडी मारी येतं गोंधळ रोज. त्या वाढपी पोरे जर जरा राहतात त्यातले ब्या वाढतं. ए काढ खाते काढ अरे खाते काढ तो पोऱ्या सांग हो बाबा इकडे चुलावर राय की बट गई गे रे आप्पा. आणि कितला का जिवाडाना वाढणार होईन खाणारा कितला का जिवाडाना राहणार त्यांना तो मोजीन 2 पीस ठेवस. म्हातारा नाही साल बी 2 उन्हात कधी मंदिर मा ग्या नाही कधी देव नाही धरम नाही कधी कीर्तन मागून आणि पण गोंधळ मात्र सोडे नाही. हो आता नेमकं गोंधळ मग खावाल बटणं वाढपी पोऱ्या वाढी घ्या त्याने चाल 2 पीस उन्हात. एक चांगलं होतं आणि एक 8 डी होती. खाणारले चांगलं समजस होई 8 डी मा मधलं मटेरियल वडाल घ्या. 8 डी ना मधमा मटेरियल असते मटेरियल वडाल घ्या याने 8 डीज ओढली नि भाऊ. चालू पंगत मा पाहिलं माडी नात याने उन्ही गुचकीन घ्या पुचकी. त्या वाढपी पोरे म्हणे याल घर मा शिलगाव अरे यान परसाद आपलं चोरी दपिन बादलीभर काढेले खावा मा यांदी म्हणे. आऊ म्हाताराल घर मा टाका म्हातारील म्हणतून म्हातारा घ्या. म्हातारील बी माहीत होतं उलगेल वावरी भाडे काय सारा सापडाव नाही आज. पण म्हातारील रडणं ते पडी ना नवरा मरेले म्हणल्यावर माहिती होतं वाय 1200. पण जो म्हातारी रडे का हो आणि रडणं सुद्धा या बहिणीच पण शिकल्या. कितला का वाय बार दल्ला मरे ना इथलं बारी बरी बरी रडस ना मन माय मना राम वो माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम का आडंदी मा भजन करी रायनाथ ना मना देव. मला त्या असं खापर आहे ना जागती जोत बघत नाही माय काय करून काय नाही असं वय. पण म्हणतं ती नानवरा आहे रडी राणी रडू द्या म्हातारीले. आणि या बहिणीस ना रडना माशी ताकद रास ना प्रत्येक बाईनं तुमनं रणं आहे ना. मी कसं आहे ना बाबा अशी किती येले पत्रकार साहेब अशी किती येले उद्या उठेशी जरी आई बंद पडणं तथा ना वाकाले आल बरं आहे बुवा असं. एखादा दल्ला ना रडणारच कोण सापडणार नाही माल बोलायला भाऊ. हां
जे होते 5-50 हजार मला ती द्यावं ना म्हातारा वाटला असतो लोक पहिला शब्द शेवट लोक येऊ द्यावा नाही इथलं बारी रडसू मला फक्त सांग द्यावा नाही काय काय किडा पाडेल असं म्हातारी इथलं बारी रड राहीन ती हो आणि तुम्हाला रडणं एक वाक्य द्या महाराज प्रत्येक बाईनं रडामा एक वाक्य येस मना राम ओ माय मना जो पाय आंबा कसा कानी वई गया ना मना देव म्हणतं सरक तू त्या आंबान काल 10 बाईन मर जाशी म्हणतो इतकं पटाडीशने रडस ना मना राम ओ माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम का आडंदीमा भजन करी रायनात ना मना देव मी म्हणतो जाऊ दे आपलं काही नुकसान नाही मी छातीवर दगटीन सैन करायन तू म्हाताराला अंगूर देवाय की उचलान काही मग म्हातारी रडस मना राम ओ माय मना राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी घाला ना मना धनी आणि मना खरा जीवडा लागी घेऊ बडा मांचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी नो पिस्ता खूपसी देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो यांनी आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशीना पाला ना कितला गुण लागावशे तुळशीना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी यान तोंड मा खूपशी दिना तरी यांना उद्धार होणार जीवनाचा उद्धार करायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनात उद्धार नाही आणि तुम्हाला सांगतो पहिलेच अजून सांगून जातो मुक्या प्राण्यावर दया करणं शिका कारण 84 लक्ष यवनीमध्ये तुम्हालाही जन्माला यायचंय मलाही यायचंय जर आज आपण मुक्या प्राण्यावर दया केली तर भगवंत पुढे आपल्यावर दया करेल एवढं लक्षात ठेवा दुसऱ्याला त्रास देताना काळजीपूर्वक इतकाच त्रास द्या दुसऱ्याची बदनामी करत असतानाही लक्षपूर्वक इतकीच बदनामी करायची खरं असेल खोटी बदनामी करायला गेलो तर आपली सुद्धा 4 पटीनं बदनामी होते तसं दुसऱ्याला त्रास देताना तेवढा त्रास द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो नाहीतर मग प्रायश्चित भोगावं लागते घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित बाबा आपल्यातून गेलेत हो खरं तर मला बाबांचं मला आईवडिलांचं महत्त्व पटवायला खूप आवडतं पण सध्या 2 वर्षापासून असंच चाललंय महाराज कोंबडीन पिष्टा सांग द्या महाराज रडानं सांग द्या आता ते रडानं सांगा मग 12 वाजीत जातच तुम्हाला बी वाज अड्ड्याची मना बी वाज आली पण घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित बाबा आपल्यातून गेलेत बाबांच्या आत्म्याला भगवंत शांती देव माझी राधाराणी शांती देव ही प्रभूचरणी राधाराणी चरणी प्रार्थना असेल आलेले सगळे तोला मोलाचे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे सगळ्या बाबा लोकांची जाहीर माफी मागतो इथं बसलेले बाबा लोक आहेत 1 मिनिटं कोणी जागा सोडू नका बरं बाबा लोक बसले तिथं तरुण भाऊ बसले तिथं म्हाताऱ्या बसल्या आहेत काकुवा इथं तरुण बहिणी बसल्या आहेत पहिले तर मी तरुण बहिणींना सांगेल ताई माझ्या बोलण्यात जर एका शब्दात तुझं मन दुखावलं असेल तर ताई तुझा भाऊ समजून मला माफ कर इथं बसलेले तरुण भाऊ आहेत त्यांना सांगेल दादा तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा कारण मी बोलत असताना 9 पासून 9:15 पासून बोलायला सुरुवात केली आता वाजलेत 12 कमीत कमी 3 तास 2.5-3 तास बोललोय आता 2.5-3 तास सगळं तुमच्या मनासारखंच वाक्य निघेल मुखातून असं नाही एकाच शब्द गेला असेल तोल एकाच शब्दात जर तुमचं मन दुखावलं असेल सगळ्या भावांना सांगतो रविकिरण महाराज म्हणून नाही पण तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा इथं बसलेले टोपीवाले बाबा आहेत इथं बसलेले नववार साडीमध्ये माझ्या माया आहेत आई आणि बाबा माझ्या शब्दात जर तुमचं मन दुखावलं असेल तुम्हाला जर 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा 3 मुलं असतील मला 4था समजा 2 असतील 3रा समजा 1 असेल 2रा समजा तुमले पोरगा नशील मला दत्तक लिहिल्या काका आपण माफ कर जा कारण मी तर कोणाला दुखवायला आलेला नाही नकळत एका शब्दात तोल गेला असेल सगळ्यांची जाहीर माफी मागतो सगळे महाराज मंडळींची हां तुम्हाला बी 12 वाजता डेलच म्हणे माणसं वयच येते असो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली पराक्रमा परालो महाराज तुम्ही विचारेला कारणा पराक्रमा परालो महाराज तुम्ही तुका मन ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा पराक्रमा पराद महाराज तुम्ही जिद्द ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु मास्तर बाबा की जय सद्गुरु दाजी